जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती या ठिकाणी आपल्याला सर्वांना जे काही 17 वर्ग असेल तर त्यांना मिळालेली आहे। त्याच्यामध्ये शिक्षक असेल किंवा मग तलाठी असेल तर असे या ठिकाणी बघा नियुक्ती मिळून सध्या रुजू देखील झाले आहे। आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं ते नियुक्ती होते तर ते नियुक्ती मानधन आणि जी सध्या बघा काही ऑर्डरमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या 11 महिने असेल किंवा मग कृषी सहाय्यकसाठी ऑर्डरमध्ये 6 महिने सध्या नमूद आहे। तर असे सध्या बघा नमूद असल्यामुळे जे काही विद्यार्थ्यांमध्ये किंवा उमेदवारामध्ये सध्या जी काही संभ्रम आहे तर तो सध्या निर्माण झालेला आहे। तर एकंदरीत इथं ज्या काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात महत्त्वाचं जी काही रिट पिटिशन आहे पेसा आरक्षणासंदर्भात, तर ती पेसा आरक्षणासंदर्भात रिट पिटिशन असल्यामुळे त्या रिट पिटिशनच्या एकंदरीत जो काही अंतिम निर्णय असेल तर त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या नियुक्त्या मिळालेल्या आहे। तर त्या नियुक्त्या त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना पेसा 17 वर्ग पदभरती संदर्भात जो 5 तारखेचा जो GR होता तर त्या GR नुसार बघा सर्वांना मिळालेले आहे। तर एकंदरीत सर्वांचं लक्ष जे होतं तर ते आपली जी काही पेसा याचिका आहे तर त्या पेसा याचिकेवर सध्या बघा होतं। तर पेसा याचिकेसंदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या 1 वर्षापासून ज्या काही डेट सध्या मिळत आल्या आहे आणि त्या अनुषंगाने जे सध्या 5 सप्टेंबर म्हणजे 5 तारखेचा जो काही GR होता तर तो निर्गमित करण्यात आलेला असून तर त्या GRवरती सध्या जी काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाचं जे एफिडेविट असेल किंवा ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन सध्या दाखल करण्यात आलं आहे। आणि महत्त्वाचं या ठिकाणी नवीन प्रतिज्ञापत्र असल्यामुळे जी काही सुप्रीम कोर्टामध्ये डेट सध्या बघा ह्या गोष्टीवरती त्या ठिकाणी बोर्डावरती येत आहे। मात्र ज्या सुनावण्या असेल तर त्या सुनावण्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या होत नाही। तर जी काही सुनावणी असेल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तर ती आपल्याला माहिती आहे की जी मुख्य या ठिकाणी जी याचिका आहे म्हणजे पेसा संदर्भात जी याचिका आहे आरक्षणासंदर्भात तर त्या याचिकेच्या संदर्भात त्या ठिकाणी पहिले सुनावणी न होता जे शासनाच्या वतीने सध्या बघा नवीन प्रतिज्ञापत्र जे दाखल करण्यात आलं आहे तर त्या प्रतिज्ञापत्रावरती सध्या बघा सुनावणी होईल। आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय आहे तर जे काही GR जो काढण्यात आला होता मानधन तत्वावरती तर त्या GR संदर्भात त्याच्यामध्ये उल्लेख आहे की जे संपूर्ण जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती नियुक्ती प्रक्रिया माननीय सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून सध्या आम्ही या ठिकाणी जी काही पुढची प्रोसेस असेल मानधन तत्वावर नियुक्तीची तर ती करण्यासंदर्भात परमिशन संदर्भात जे काही प्रतिज्ञापत्र होतं तर ते दाखल केलेलं आहे। आणि त्याच्याचवरती पहिली बघा सुनावणी होईल, मग त्याच्यावरती कोर्टामध्ये जे काही पुढील स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट येऊ शकतं किंवा मग जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे तर त्याला विरोध म्हणून त्या ठिकाणी एखादं इंटरव्हेन्शन सध्या बाजूच्या पार्टीने म्हणजे जे काही बिगर आदिवासी संदर्भात जे असेल तर त्यांच्या वकिलाच्या मार्फत देखील त्या संदर्भात ज्या काही ॲप्लिकेशन असेल ते देखील त्या ठिकाणी दाखल होऊ शकतं। तर त्या अनुषंगाने जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी बघा एकंदरीत बोर्डावर सध्या बघा वारंवार येत आहे, पण त्या ठिकाणी जी सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या होत नाही। तर आपल्याला माहिती आहे की जे सेकंड लास्ट प्रतिज्ञापत्र होतं जवळपास 28 ऑगस्टला दाखल झालेलं होतं आणि त्यानुसार महत्त्वाचं जे काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही जेव्हा शासन निर्णय बघा निघणार होता 5 तारखेचा मानधन तत्वावरती तेव्हा देखील बघा प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं। तर त्या प्रतिज्ञापत्राच्या आधार घेऊनच GR निघाला आणि महत्त्वाचं जे काही मानधन तत्वावरती नियुक्त्या सर्वांना या ठिकाणी मिळालेल्या आहे। तर एकंदरीत ज्या आपल्याला माहिती आहे की डेट जी आहे तर ती डेट सध्या बघा मिळत आलेली आहे। मागची जी होती जवळपास 17 तारखेपासून आपण इथं बघूया तर 17 तारखेला 21 तारीख म्हणजे CL नंबर 21 होता तर त्यानुसार बघा कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही। त्यानंतर पुढच्या ज्या डेट आहे तर त्या डेट सध्या बघा वाढतच गेल्या, त्यानुसार तुम्हाला दाखवतो। तर बघा आता ही 17/10/2024 लिस्टेड झालेली इथं डेट होती तर ह्या तारखेला देखील कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही। त्यानंतर पुढची डेट काय मिळाली तर 22 तारीख म्हणजे आताची लेटेस्ट जी आहे तर ती 22 तारीख सध्या बघा मिळाली होती। तर 22 तारखेला देखील ह्या ठिकाणी जे काही केस होती तर ती केस सध्या बघा जी काही पिटिशनची केस असेल तर ती सध्या सुनावणी इथं देखील होऊ शकली नाही 22 तारखेला। त्यानंतर पुढची डेट काय मिळाली तर 23 तारीख मिळाली, कारण हे जे डेट आहे तर ते डेट म्हणजे एक दिवसाच्या गॅपने ह्या ठिकाणी आपल्याला बघा तात्काळ तिथं सुनावणीला येत आहे। म्हणजे जे काय बोर्ड असेल तर त्याच्यावरती येत आहे, मात्र जी सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या होत नाही।
तर 23 तारखेला देखील बघा निराशा हाती लागली. त्यानंतर सेकंड लास्ट जी होती तर ती म्हणजे ह्या ठिकाणी बघा 24/10 म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वीची जी आहे तर ती डेट सध्या इथं देण्यात आली आहे 24/10 कालची डेट. तर त्यानुसार बघा ह्या दिवशी देखील जी सुनावणी होती तर ती सुनावणी देखील बघा होऊ शकली नाही. तर एकंदरीत ह्या एवढ्या सुनावण्या आहे तर ह्या सुनावण्या जर आपण लक्षात घेतल्या तर डेटवर डेट सध्या बदलत आहे आणि ज्या डेट सध्या बघा मिळत आहे तर त्या इथं बघा 22 डेट असेल, त्यानंतर 23 असेल, 24 असेल, अशा 1-1, 2-2 दिवसांनी डेट सध्या इथं बोर्डावर येत आहे. तर ह्या काय येत आहे तर जे महत्त्वाचं शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सध्या दाखल केलेलं आहे तर त्या अनुषंगाने ह्या डेट सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या तरी 24 तारखेला देखील बघा कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही आणि एकंदरीत जी नवीन डेट सध्या आता मिळालेली आहे तर ती नवीन डेट आपण बघूया. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी डेट आहे तर ती डेट आपल्याला इथे बघा 24 तारखेला सध्या जी सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारची जी काही सुनावणी असेल किंवा हिअरिंग असेल तर ती बघा बोर्डावर तिथं येऊ शकली नाही. तर जी पुढील डेट आहे तर ती कॉम्प्युटर जनरेट डेट इथं आपल्याला दिसते 5/11/2024 ही डेट सध्या बघा आत्ताची लेटेस्ट डेट आहे. म्हणजे जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी आता 5/11/2024 असं सध्या कॉम्प्युटर जनरेट दाखवत आहे. तर आता 5/11 म्हणजे पुढच्या महिन्याला, कारण मध्यंतरी जे काही दिवाळीचं जे वातावरण आहे कारण दिवाळी सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने पुढील डेट असेल तर ती डेट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता सध्या टेंटेटिव्ह डेट तर 5/11 दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये देखील मॉडिफाय होऊन पुन्हा बघा बदल ह्या ठिकाणी होऊ शकतो आणि एकंदरीत चालू महिन्यामध्ये देखील डेट पुन्हा अपडेट ही होऊ शकते. शेवटी कॉम्प्युटर जनरेट असल्यामुळे बघा वारंवार जे काही बदल असेल तर तो बदल सध्या इथं घडून हा येत असतो. पण सध्या जी 24 तारखेला जी सुनावणी होती तर ती सुनावणी बघा इथं कोणत्याही प्रकारची सध्या झाली नाही आणि ज्या ऑर्डर असेल तर त्या ऑर्डर देखील बघा कोणत्याही प्रकारच्या ऑफिशियल ऑर्डर सध्या आल्या नाही. तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की ज्या ऑफिशियल ऑर्डर असेल तर त्या ऑफिशियल ऑर्डर 4 ते 5 ऑर्डर सध्या बघा ऑफिशियल ऑर्डर सध्या आलेले आहे आणि त्या अनुषंगाने जी सेकंड लास्ट जी ऑर्डर होती तर ती ऑर्डर म्हणजे जी ऑफिशियल रिपोर्ट आहे तर तो ऑफिशियल रिपोर्ट म्हणजे हा रिपोर्ट आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये सध्या बघा जे प्रतिज्ञापत्र होतं तर ते मेन्शन केलेलं फक्त इथं देण्यात आलेलं आहे. मात्र जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होताना आपल्याला आढळून येत नाही. तर सध्या तरी जे मॅटर आहे तर ते इथं कंप्लीट बघा संबंधित प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. आता जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी बोर्डावर येऊन प्रत्यक्ष सुनावणी होईल. तर त्या सुनावणीमध्ये जे प्रतिज्ञापत्र आहे दाखल केलेलं तर त्या प्रतिज्ञापत्रावर आधी बघा सुनावणी होईल. त्यानंतर जे काही मेन मॅटर असेल म्हणजेच जी मुख्य याचिका आहे पेसा पदभरती संदर्भात ही 40/524 तर ह्याच्यावरती पुढचं जे काही सुनावणी असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पण सध्या तरी इथं कोणत्याही प्रकारची जी काही डेट असेल तर त्या डेटमध्ये सुनावणी झाली नाही. तर एकंदरीत ह्या सुनावणीमध्ये जे काही बाजूची पार्टी असेल किंवा बिगर आदिवासी संदर्भात तर ते देखील बघा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र वगैरे देखील ते दाखल करू शकतात. तर ते देखील ही एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे. तर बघूया नेमकं पुढे कशा पद्धतीने आता सुनावणी होते किंवा काय स्टेटमेंट येतं त्याच्यावर पुढचं जे काही सुनावणीचं असेल तर ते आपल्याला पाहता येईल. पण सध्या तरी आता 5/11/2024 ही नवीन डेट सध्या इथं मिळालेली आहे. तर बघू आता नेमकं पुढे कशा पद्धतीने ह्याच्यावरती कार्यवाही होते. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.